रॉबर्ट सिवेल म्हणतो की तेव्हा या हिंदूंना जुलमांच्या साखळदंडातून मुक्त करायला विजयनगरचं राज्य उदयास आलं. पण ही वक्तव्ये एवढी इमोशनल, फ्री स्टाईल आणि अजम्पशन असलेली वाटता हे 2 एक्झाम्पल्सवरून ते मी आता सांगतो. विजयनगरचा जो वन ऑफ द फाउंडर होता बुक्का, त्यानं उत्तरेच्या सुलतानाला पत्र लिहिलं आणि आमंत्रण दिलं की तू परत दक्षिणेस ये, म्हणजे आपण दोघी मिळून बहामनी सुलतानाला हरवू. आणि दुसरं उदाहरण म्हणजे विजयनगरच्या ह्या रामरायानं उत्तर दख्खनच्या सुलतानाकडे नोकरी केली होती आणि दरबाराच्या इतक्या ब्राह्मण सरदारांचा विरोध पत्करून त्यांना मुस्लिम सरदारांना मशिदी बांधायला आणि मांस खायला परवानगी दिली. आणखी एक उदाहरण सांगतो. तेलुगू रेड्डी आणि वेलमा सरदार हे एकेकाळी बहामनी सुलतानाबरोबर उभे राहिले आणि विजयनगर बरोबर नाही. आणि दुसरं एक्झाम्पल म्हणजे ओरिसाचे राजे हे दक्षिणेतील रायांना सोडून बिदरच्या मुसलमान सुलतानाबरोबर युती करू लागले. नवीन राज्यघराणं, राजाला दैवी देणग्या वगैरे आहेत, हे सगळं दरबारी लेखकांकडून लिहून घेण्यात आलं आहे. हो, हे सगळ्या काय ना पसरवल्या गेल्यात, विश्वासार्हता बसायला हवी ना. हे बघा, दख्खन कर्तृत्वाचा डोंगर, दख्खन संयमाचा पाझर, दख्खन विचारांचा सागर, त्याला राहू. दख्खन सेक्युलर आहे आणि इन्क्लुझिव्ह आहे, त्याला तसंच राहू द्या ना. दिल्लीहून जेव्हा आक्रमणकर्ते दख्खनेत आले तेव्हा त्यांनी लुटमारी केल्या, दरोडे केले, बलात्कार केले, हत्या केला, असं जे अझम्पशन आपल्याला सांगितलं जातं